गुड मॉर्निंग. आज तुमच्यासोबत डाळ भाजीची रेसिपी शेअर करणार आहे. त्या अगोदर दूध गरम केलं आणि ब्रश करून घेतला. नंतर चाय बनवला आणि पिला. तर आता सुरू करूया डाळ भाजीची रेसिपी. कढईमध्ये तेल टाकलं. तेल छान गरम झाल्यावर जिरं छान तडतडल्यावर कांदा टाकला. कांदा छान सॉफ्ट झाल्यावर अद्रक लसूणची पेस्ट टाकून छान मिक्स करून नंतर त्यात सुके मसाले टाकले. गरम मसाला, धनिया पावडर, हळद, तिखट. मी 2 प्रकारचे तिखट टाकले आहे. एक खूपच तिखट आहे तर एक काहीच तिखट नाही. नंतर मीठ टाकून मिक्स केलं आणि टमाटर टाकून परत मिक्स करून त्यात थोडं पाणी टाकून 5 मिनिट झाकून ठेवलं. 5 मिनिटांनी छान टमाटर सॉफ्ट झाले आणि तेल पण सुटलं. नंतर मिक्स करून त्यात कुकरमध्ये लावलेली डाळ पालक टाकून छान मिक्स करून लागेल तेवढं पाणी टाकून 10 मिनिट मीडियम गॅसवर झाकून ठेवलं. 10 मिनिटांनी छान अशी डाळ भाजी तयार झाली. डाळ भाजीची पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. दुपारला देवांश त्याच्या गाईत अशी काही मस्ती करत होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा.